नमस्कार, मी विशाल पाटील। सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य। याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र पोलीस सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांवरती नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहेत। मात्र याच पोलिसांच्या संरक्षणाचा मुद्दा आता ऐरणीवरती आलेला आहे। आतापर्यंत अनेकदा आपण बातम्या पाहिल्या असतील, तसंच वाचल्याही असतील की या भागात पोलिसांवरती हल्ला, त्या भागात पोलिसाची हत्या, मात्र आपण त्याकडे गांभीर्याने बघत नाही। आता सर्वांचं लक्ष हे सध्या नागपुरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेकडे आहे आणि त्यातूनच एक धक्कादायक प्रकार देखील समोर आलेला आहे। चक्क महिला पोलिसांसोबतचं गैरवर्तन झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे गृहमंत्र्यांनीही दुर्लक्ष करून चालणार नाही। कारण आपले रक्षणकर्तेच जर सुरक्षित नसतील तर ते आपलं तरी संरक्षण कसं करू शकतील असा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या मनात घर करून आहे। दरम्यान नागपुरामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही भूमिका समोर आलेली आहे। त्यांनी झालेल्या प्रकारावरती तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। याच महत्त्वाच्या विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। नागपुरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेदरम्यान एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन झाल्याचा दावा करण्यात आला। या संदर्भात FIR ही दाखल करण्यात आलेला आहे। तर औरंगजेब कबरीवरून आंदोलन करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कान टोचलेत। सोमवारी 2 गटामध्ये झालेल्या धुमश्चक्रीमुळे नागपुरात हिंसाचाराची घटना घडली। त्यानंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले। पोलिसांनी काही हल्लेखोरांना ताब्यात घेतलं सुद्धा। तसंच अजूनही पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरूच आहे। मात्र हे प्रकरण फक्त जाळपोळ आणि दगडफेकीपुरतंच मर्यादित नाही। कारण जेव्हा ही घटना घडत होती तेव्हा काही समाजकंटकांनी चक्क महिला पोलिसासोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला। या संदर्भात पोलीस ठाण्यामध्ये FIR ही दाखल करण्यात आलेला आहे। या FIR ची प्रत सध्या समोर आलेली आहे। यामध्ये नेमका काय दावा करण्यात आलेला आहे त्यावरती आपण आता एक नजर टाकणार आहोत। तर एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामध्ये काय काय घडलं त्यावरती नजर टाकूयात। FIR मध्ये म्हटलेलं आहे, एक महिला पोलीस कर्मचारी ड्युटीवर होती। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत जमावानं महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला। काही हल्लेखोरांनी पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याचा गणवेश खेचण्याचाही प्रयत्न केलेला होता। तर नागपूरमध्ये महिला पोलिसांसोबत गैरवर्तन झाल्याची ही खरं तर काही पहिलीच वेळ नाहीये आणि त्याच संदर्भात FIR मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे त्यावरती देखील आपण नजर तर टाकतो आहोतच। त्या FIR मध्ये आणखी एक गोष्ट नमूद करण्यात आली, तिच्या शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला गेला। इतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांना जमावानं शिवीगाळ केली आणि अश्लील शेरेबाजी ही करण्यात आलेली होती। तर नागपूरमध्ये महिला पोलिसांसोबत गैरवर्तन झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। या आधी देखील राज्यभरामधून अशा बऱ्याच घटना या आधी देखील समोर आलेल्या आहेत। तसंच फक्त महिलाच नव्हे तर पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांवरही अनेकदा हल्ले झालेले आहेत। नागपुरात झालेली आत्ताची घटना तर ताजीच आहे, ज्यात पोलिसांवरती चक्क कुऱ्हाडी आणि दगडांनी हल्ले करत त्यांना जखमी करण्यात आलेला आहे। तर एकंदरीतच राज्यभरामध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनांचाही अगदी थोडक्यात आपण आढावा ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षांमध्ये 2410 पोलिसांवर आतापर्यंत हल्ले झालेले आहेत। तर रक्षकच जर असुरक्षित असतील तर शहरी भागातील गुन्हेगारीची आकडेवारी ही खरोखर धक्कादायक आहे।
केवळ मुंबईमध्ये 448 घटना आतापर्यंत घडलेल्या आहेत हल्ल्यासंदर्भातल्या. ठाण्यामध्ये 161 घटना हल्ल्यासंदर्भातल्या घडल्या. पिंपरी चिंचवडमध्ये 108, पुण्यामध्ये 99, नागपूरमध्ये आतापर्यंत 62 घटना घडलेल्या आहेत, ज्यामध्ये पोलिसांवर हल्ला करण्यात आलेला होता. त्यानंतर नवी मुंबईमध्ये 69 घटना हल्ल्यासंदर्भातल्या घडल्या. वसई विरारमध्ये 64 घटना, छत्रपती संभाजीनगरमध्ये 59 घटना, नाशिकमध्ये 27, सोलापूरमध्ये 27 आणि अमरावतीमध्ये पोलिसांवर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या 29 घटना याची नोंद झालेली आहे. शहरभरामध्ये हेच होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर ही आकडेवारी पाहता आपले रक्षकच जर सुरक्षित नसल्याचं चित्र दिसतंय. आपल्यासारख्या सर्वसामान्यांचं जगणं सुरक्षित व्हावं यासाठी पोलीस अहोरात्र मेहनत करताना दिसून येत असतात. मात्र ग्रामीण महाराष्ट्रामध्ये पोलिसांवरील हल्ल्याच्या 312 घटना या आतापर्यंत घडलेल्या आहेत. त्याची देखील आपण आकडेवारी पाहूयात. कोल्हापूर ग्रामीण भागामध्ये 312 घटना, पुणे ग्रामीणमध्ये 91, नाशिक ग्रामीणमध्ये 202 घटना, अहिल्यानगरमध्ये 95 घटनांची नोंद आतापर्यंत झालेली आहे. अमरावतीमध्ये 155 घटना. ज्या प्रकारे आपण ही सगळी आकडेवारी पाहिली तर एक गोष्ट लक्षात येते की ग्रामीण भागातही पोलीस असुरक्षित आहेत. अमरावतीत 155 घटना, बुलढाण्यात 42, छत्रपती संभाजीनगरमध्ये 152 आणि जालन्यामध्ये एकूण 50 घटना त्या ठिकाणी आतापर्यंत हल्ल्याच्या घडलेल्या आहेत. तर एकंदरीतच ग्रामीण आणि शहरी भागातली ही संपूर्ण आकडेवारी पाहिल्यानंतर ही आकडेवारी पाहता आपले रक्षकच सुरक्षित नसल्याचं चित्र पुन्हा एकदा दिसलं. आपल्यासारख्या सर्वसामान्यांचं जगणं सुरक्षित व्हावं म्हणून पोलीस खातं कुंपणाची भूमिका बजावताना दिसतं. मात्र याच पोलीस नावाच्या कुंपणाला धोक्याचे काटे टोचू लागलेत. त्यामुळे ज्यांच्या हाती सुरक्षेची काठी त्यांच्याच जीवाला आणि अब्रूला कुणी हात घालत असेल तर ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं चिंतेची गोष्ट आहे. कायद्याचा धाक टवाळखोरांमध्ये आहे की नाही असा सवालही या निमित्तानं उपस्थित होताना दिसतोय. आणि त्यामुळे महिला पोलिसांची सुरक्षा आणि पोलिसांवर होणारे हल्ले या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर आणि निवृत्त पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककरही आपल्यासोबत आहे. आपल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो या चर्चासत्रामध्ये. सुरुवातीला मी सुनीता नाशिककरजी मी आपला अनुभव आज जाणू इच्छितोय. ज्या प्रकारचं FIR नागपूरमध्ये दाखल करण्यात आलं, खरोखर महिला पोलिसांना या कटू अनुभवांना सामोरं जावं लागतं का? अशा काही घटना तुमच्या समोर घडल्यात का, तुमच्या सोबत घडल्यात का, किंवा अशा काही घटना निदर्शनास आतापर्यंत आलेल्या आहेत का? सुनीताजी नमस्कार. नमस्कार. तर पोलीस एक रिटायर्ड निवृत्त पोलीस अधिकारी म्हणून मी नक्कीच सांगू शकेन की अशा घटना यापूर्वी देखील घडलेल्या आहेत. अगदी मुंबईत आझाद मैदानचं आपलं उदाहरण सर्वांनाच माहीत आहे आणि त्यानुसार ह्या घटना घडत असतात. आणि त्याचं जेव्हा आपण म्हणतो की सामान्य स्त्री जेव्हा विनयभंग झाल्यानंतर पोलिसांकडे येते, तिला तिच्यावर अत्याचार करणाऱ्याला शासन झालं पाहिजे असा आमचा पोलिसांचा हेतू असतो. पण जेव्हा पोलिसांच्यावरच जेव्हा अत्याचार होतो तेव्हा महिला पोलिसांनी अशी कठोर भूमिका घेतली पाहिजे की जे करणारे आहेत मग ते कोणी असोत, ते विकृत स्वरूपाचे असतात, ते कुठल्याही जातीपंथाचे नसतात. तर ती एक विकृती आहे आणि ही विकृती आपल्याला जर ठेचायची असेल तर त्यांच्या विरुद्ध सुद्धा आपल्याला कारवाई करावीच लागेल. आणि त्या FIR नुसार जे याच्यासाठी जबाबदार असेल त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. बरोबर आहे. एक निवृत्त पोलीस उपअधीक्षक म्हणून तुमची बाजू लक्षात आली. मात्र काय काय कटू अनुभवांना सामोरं जावं लागतं याचं उदाहरणही आपण दिलेलं होतं. मी आता थेटपणे जाणार आहे ते म्हणजे राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर यांच्याकडे. सक्षणाजी, राज्यात जर संरक्षकच आपले असुरक्षित असतील तर मग आपण कुणाकडे पाहायचं? आज दंगली कुणी घडवल्या, दंगल कुणामुळे झाली, हा राडा कशामुळे झाला, या अशा अनेक विषयांवरती सातत्यानं आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळते. मात्र महिला सुरक्षा असेल, खास करून पोलीस महिला सुरक्षा, यावरती चर्चा आवश्यक असल्याचं आज आम्हाला भासलं आणि त्यामुळे आज या प्लॅटफॉर्मवरून आपण या विषयाला हात घातलेला आहे. सक्षणाजी, मी आता निवृत्त पोलीस अधिकारी मॅडम यांचं ऐकत होते. त्यांचं अगदी बरोबर आहे. महिला पोलीस अधिकारी जरी असल्या तरी त्या पण महिला आहेत. त्यांचीच गरिमा, त्यांचाच रिस्पेक्ट जर समाजातल्या काही लोकांकडनं होत नसेल तर माझं असं मत आहे, जो लोग बातों से नहीं मानते उनको लाथों से ही मारना पड़ता है, या मताची मी आहे. चुकलं की ठोकलं पाहिजे अशा लोकांना.
कारण हे लोक समाजाची, राज्याची गरिमा, कायदा, सुव्यवस्था, लॉ अँड ऑर्डर सांभाळण्याचं काम करतात आणि स्वतःच्याकडे दुर्लक्ष करत समाजासाठी 24/7 मी मनापासून म्हणते सरकार कोणाचं आम्हाला घेणं देणं नाही. परंतु पोलीस हा 12 महिने हा लोकांसाठी काम करणारा घटक आहे आणि ते त्यांचे सणवार सोडून आपल्यासाठी रस्त्यावरती असतात. बरोबर. अशा वेळी जर महिला पोलिसांनाच हे समाजकंटक त्रास देत असतील तर त्यांना निश्चितपणाने कठोरातली कठोर शिक्षा केली पाहिजे. हं. आज एका महिला पोलीस अधिकाऱ्याला किंवा महिला पोलीस कर्मचाऱ्याला जर एफ-आय-आर लॉन्च करावा लागतोय, हं. मला तुम्ही सांगा या राज्याची कायदा व्यवस्था किती चांगली आहे हं. याचा एक सृजनशील नागरिक म्हणून ह्याचं एक अकाउंटेबिलिटी ठेवली पाहिजे या मताची मी आहे. काय अकाउंटेबिलिटी ठेवणार हो? बरं, एक महिला अकाउंटेबिलिटी जे आहे त्याचं उत्तर मला वाटतं सत्ताधाऱ्यांनी द्यावं. शीतलजी म्हात्रे देखील आपल्या सोबत आहे. सक्षणाजी मी आपल्याकडे येईल, मात्र शीतल म्हात्रेजींना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. सक्षणा सलगर यांनी उपस्थित केलेला प्रश्न हा अतिशय महत्वाचा आहे आणि त्यांचं जे म्हणणं आहे की आज जर पोलीसच असुरक्षित असतील तर मग आपण कुणाकडनं अपेक्षा करावी. शीतलजी. नमस्कार. नमस्कार. खरं तर नागपूरमध्ये जो महिला पोलिसांवर जो हल्ला केलेला आहे तो अत्यंत लज्जास्पद आणि त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. खरं तर हे राज्य हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालणारं राज्य आहे. या राज्यामध्ये तुम्हाला आठवत असेल की शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाचे हातपाय कसे तोडले होते का महिलेशी वाईट पद्धतीने वागल्याबद्दल. या ज्या महिला आहेत, आमच्या महिला पोलीस आहेत, या ज्या पद्धतीने आपलं घर सांभाळून आपल्यासाठी काम करत असतात, तर मला असं वाटतं की या महिला पोलिसांचा मला अभिमान आहे. कारण या महिला पोलिसांनी ज्या पद्धतीने नागपूरमध्ये जो नंगा नाच चाललेला तो थांबवण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्न करताना त्यांच्यावर ज्या पद्धतीने विनयभंग करून त्यांचं वस्त्र म्हणजे त्यांना निर्वस्त्र करण्याचा जो प्रयत्न झाला हे आम्ही ऐकल्या, माझ्या तळपायची आग खरोखर मस्तकाला गेली. आणि या आमच्या महिला पोलीस या खरं तर जिजाऊच्या लेकी आहेत. या मुख्यमंत्र्यांच्या बहिणी आहेत सगळ्या लाडक्या. त्याच्यामुळे यांच्याबद्दल जे कोणी वाईट पद्धतीने वाईट नजरेने बघायचा प्रयत्न, महिला पोलीसच नव्हे तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही महिलेकडे जर वाईट नजरेने बघायचा प्रयत्न केला तर त्यांची कबर ही इथेच गाडली जाईल हे सांगायला मी अजिबात कचरणार नाही. बरोबर आहे. मात्र हाच आवाज तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेपर्यंत पोहोचवावा, राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्रजींपर्यंत पोहोचवावा. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आजच मला वाटतं कालच त्यांनी सांगितलं की याबद्दल यामध्ये जे कोणी दोषी असतील या दोषींना त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. हे खपवून घेतलं जाणार नाही. कारण हा महाराष्ट्र हा छत्रपतींच्या विचारांवर चालणारा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे इथे अशी झुंडशाही ही अजिबात खपवून घेतली जाणार नाही. हे माननीय मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांनी कालच विधान परिषदेत आणि विधानसभेत दोन्हीकडे सांगितलेलं आहे. सक्षणाजी लाडक्या बहिणींना न्याय मिळणार का? मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये आपल्याच माध्यमावरती आणि सगळ्या चॅनल्सवरती मी बघते बऱ्याच लाडक्या बहिणी नाराज झालेल्या आहेत. लाडक्या बहिणींना काय न्याय मिळतोय ते आपण बघतोय. लाडक्या बहिणी कशा नाराज झाले ते महाराष्ट्र बघतोय. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मस्ताजोग प्रकरण असेल, परभणीचं सोमनाथदादा सूर्यवंशी प्रकरण असेल, परळीच्या महादेवी मुंडे मॅडम असतील, त्या बहिणी काय महाराष्ट्राच्या लाडक्या नाहीयेत काय? आज त्यांना रस्त्यावरती लढाई करावी लागते. त्यांच्या मुलाबाळांना रस्त्यावरती फिरून ते टाहो फोडतायत की वडिलांना न्याय द्या, आमच्या पतींना न्याय द्या. तिकडे लक्ष दिलं जात नाही. स्वारगेटचं प्रकरण तुम्ही पाहिलं असेल. ह्या लाडक्या बहिणी नाहीयेत का? का आपण फक्त अनुकूल भूमिका जशी आपल्याला बरीचशी वाटते, आपल्या पार्टीला बरीचशी वाटते, त्याच्यावरच फक्त व्यक्त होणार आहोत का? मला असं वाटतं बियॉन्ड द पार्टी लाईन जाऊन महाराष्ट्र धर्म म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. संस्काराच्या गोष्टी मी ऐकत होते, लाडक्या बहिणीच्या गोष्टी मी ऐकत होते, काय कुणी केलं ह्या गोष्टी ऐकत होते, परंतु ते पेटवण्याचं काम कोण करतं याच्याकडे सुद्धा जरा बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आज विषय आहे महिला पोलिसावरती अत्याचार. आज महिला पोलीसच सुरक्षित नाहीये. सामान्य मुलींनी, महिलेनी, काम करणाऱ्या कॉर्पोरेट क्षेत्रामधल्या आमच्या वर्किंग वुमेन्स आहेत, त्यांनी या सगळ्या महिलेनी कसं काम करायचंय मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये हा एक प्रश्नच आहे. माझं ठाम मत आहे देवेंद्रजींनी त्यांचं ऑडिट काढलं पाहिजे. मला असं वाटतं सातत्याने मधली जर 2-2.5 वर्ष सोडली जे महाविकास आघाडीचं गव्हर्नमेंट होतं तर 2014 ते टिल द डेट 19 मार्च 2025 पर्यंत ते 2-2.5 वर्ष सोडली तर गृह खातं हे देवेंद्रजींकडे आहे. त्याचं मला असं वाटतं त्याची श्वेतपत्रिका निघावी. त्यातून कळेल महाराष्ट्र किती सुरक्षित हातामध्ये आहे.
गृह खातं किती उत्तम काम करते आणि नागपूरमध्ये दंगल कशी होते, सुनियोजित कट होता, त्याची माहिती आम्हाला मिळत नाही. द गव्हर्नमेंट वॉज स्लीपिंग ऑर व्हॉट? काय प्रश्न आम्हाला असा पडतो, काय झोपा काढत होती की काय? हे मलाच नाही, महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे. याची उत्तरं गृह खात्याने सरकारमध्ये सामील असणाऱ्या लोकांनी देणं गरजेचे आहे. फक्त लोकांना गुमराह करण्यासाठी, गोड गप्पा करण्यासाठी बोलू नये, असं माझं ठाम मत आहे. बरं, श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सक्षणा सलगर यांनी केलेली आहे. शीतल म्हात्रेजी, सध्याचं राज्य सरकार हे धारिष्ट्य दाखवणार का? जे कोण गुन्हेगार आहे त्यांना कडक शासन मिळणार का? मला वाटतं माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी यामध्ये FIR कुणावर झालेली आहे त्यांच्या नावासकट मला वाटतं आपल्याकडे दाखवण्यात आलेलं आहे. एक लक्षात घ्या, आता महाराष्ट्र धर्म वगैरे असं काहीतरी बोललं जातं. शीतलजी, आपण आपला मुद्दा पूर्ण करू शकता. आणि या घडीला ज्या प्रकारे दिशा सालियनच्या वडिलांनी ही सगळ्यात मोठी मागणी केलेली, यामध्ये किशोरी पेडणेकर यांनी आपल्यावरती दबाव टाकल्याचा आरोपही तिच्या वडिलांनी केलेला आहे. शीतलजी, आपला मुद्दा पूर्ण करू शकता. या विषयावर खरं तर एक वेगळा आपल्याला चर्चा करायला लागेल, कारण यामध्ये बोलण्यासारखं खूप गोष्टी आहेत, त्याच्यामुळे आपण मिक्स करूया नको. परंतु जे झालं ते देर साहेब पण दुरुस्त आले आणि जे त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांना नक्कीच या संदर्भात त्यांच्यावर कारवाई होईल. आता मी महाराष्ट्र धर्म वगैरे असं काहीतरी बोलत होते, ऐकत होते. मला एक सांगा की औरंग्याचं उदात्तीकरण करणं हा महाराष्ट्र धर्म आहे? ही जी नागपूरची जी दंगल पेटली ती कुणामुळे पेटली? याचा मूळ मुद्दा काय होता? माझं तर म्हणणं आहे की औरंग्याचं उदात्तीकरण करणं हा महाराष्ट्र द्रोह आहे. आणि हा द्रोह कोण करत होतं? औरंग्याची कबर ही महाराष्ट्राला लागलेला एक कलंक आहे. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, ज्या पद्धतीने संभाजी महाराजांचा मी म्हणेन खूनच केला गेला. 40 दिवस त्यांना अक्षरशः त्यांचे हाल करून त्यांचा खून करण्यात आला. तर त्याच्या म्हणजे मृत्यूलाही लाज वाटेल अशी क्रूरता ज्या औरंग्याने दाखवली, त्याच्या कबरीबद्दल, ती कबर वाचावी म्हणून हे या पद्धतीचं नागपूर पेटलं गेलं. आणि यामध्ये आमच्या महिला पोलीस हे थांबवायला गेल्या, तेव्हा त्यांच्यावर अशा पद्धतीने एका ठराविक धर्माच्या लोकांनी या पद्धतीने त्यांच्यावर हल्ला केला. खरं तर हे निषेधार्ह आहे. यामध्ये सरकार कुणाचं आहे किंवा कोण राज्य करतं ह्या गोष्टींपेक्षा ती महिला ही महाराष्ट्राची लेक आहे आणि तिच्याबद्दल अशा कुठल्याही गोष्टी होऊ नयेत यासाठी महाराष्ट्र सरकार हे नेहमीच खंबीरपणे काम करतंय. त्यांनी मला वाटतं मी सलक्षणाताईंना, सलगरताईंना सांगीन की विधान भवनामध्ये मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही यांना माफी देणार नाही, आम्ही यांच्यावर जरूर कारवाई करू आणि कोणाचीही हिंमत होणार नाही महाराष्ट्राच्या लेकींकडे वाकड्या नजरेने बघायची. बरोबर आहे, तुम्ही ग्वाही देताना दिसताय. सक्षणा सलगरजी, मी आपल्यालाही बोलण्याची संधी देणार आहे, मात्र तत्पूर्वी आपल्याबरोबर असलेल्या निवृत्त पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर यांना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. सुनीताजी, अशा घटना आपल्या महाराष्ट्रात घडतात, लाजिरवाणी बाब आहे. पोलिसांच्या वर्दीवरती हात टाकणं आणि अशा प्रकारच्या घटना घडल्या, या संदर्भातल्या नेमक्या तरतुदी काय आहेत हे मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. कुठलीही महिला जर असुरक्षित त्या ठिकाणी स्वतःला वाटून घेत असेल, अनेक महिला झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी समोर येत नाही, अशा वेळेला पोलीस संरक्षण किती मिळू शकतं? कायद्यात जर सुधारणा करण्याची वेळ येत असेल तर काय काय करायला लागणार आहे आपल्याला सगळ्यांना, हे मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. सुनीताजी, आता आपण बघाल की कायदा हा सर्वांसाठी सारखाच असतो आणि जेव्हा महिला पोलिसांच्यावर जेव्हा अत्याचार होतो किंवा विनयभंगासारखी घटना घडतात तर त्या पुन्हा घडू नयेत त्याच्यासाठी आपण सुरुवातीला त्या गुन्ह्यांची फास्ट ट्रॅकवर सुनावणी घेऊन कठोरात कठोर शासन अशा गुन्हेगारांना करणं की ज्यामुळे याला पायबंद बसेल अशी काही आपण योजना लवकरात लवकर करावी शासनानं. आणि त्याचप्रमाणे जर काही महिला ज्या आहेत पोलीसमधल्या त्यांच्यासाठी काही ट्रेनिंग किंवा अशा जेव्हा जे घटना घडतात, असे दंगल घडतात, अशा वेळी अचानक ही परिस्थिती उद्भवेल त्याच्यासाठी अधिक तऱ्हेनं सक्षम करणं, मग त्यांच्यासाठी ह्या घटनांना सामोरं जाण्यासाठी जे काय शस्त्रास्त्र असतं ते अवेलेबल करून देणं आणि ह्या ज्या आहेत म्हणजे लाठी देणं त्यांच्याकडे आणि महिलांना व्यायामासाठी सुद्धा वेळ देणं की जेणेकरून अशा वेळी तिथल्या तिथेच त्या महिला प्रतिकार करू शकतील आणि त्यांना अद्दल घडवू शकतील की असा त्यांना हिंमतच होता कामा नये. अशा प्रकारची उपाययोजना महिला पोलिसांच्यासाठी केली पाहिजे. आपण बघतो की महिला पोलीस ज्या असतात
त्या अधिक सक्षम झाल्या, त्या अधिक व्यायाम वगैरे करून सक्षम झाल्यानंतर चांगल्या प्रकारे त्याला प्रतिकार करू शकतील. बरोबर. त्या दृष्टीनं सगळ्या स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत. विशेषतः पोलीस दलातील वरिष्ठ बघतातच, पण शासनाने सुद्धा त्यांना अशी सुविधा दिली पाहिजे की त्या सक्षम होतील आणि आपलंच नव्हे तर पूर्ण महिला वर्गाचं, आणि महिला वर्गाचंच नव्हे तर आमच्याबरोबर आमचे पुरुष सहकारी सुद्धा असतात, त्यांना सुद्धा दगड लागण्याची, त्यांना सुद्धा जीवाची भीती असते, तर त्यांचं सुद्धा संरक्षण होणं हे तेवढंच महत्वाचं आहे. महिलांचं तर आहेच आहे, प्राधान्यक्रम आहे त्याला, पण आमच्या पुरुषांवर सुद्धा असे गंभीर हल्ले होतात तेव्हा ती सुद्धा एक गंभीर घटना आहे आणि ती गंभीरपणे घेऊन तातडीनं त्याच्यावर उपाययोजना कराव्यात असं मी सांगेन. बरं सुनीताजी, तुमचा आवाज हा सरकारपर्यंत पोहोचेलच, कारण आपले कार्यक्रम त्या आवाला बघतच असणार आहे. पुढचा एक मुद्दा मला विचारायचा, जसं सक्षणाताईंनी मध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की ग्रामीण भाग आणि शहरी भाग आपल्याला दोन्ही ठिकाणी काम करण्याचा अनुभव आहे. खरं तर पोलीस आणि त्यांच्यावरती होणारे अत्याचार याचं ऑडिट होणं आता गरजेचं आहे का? ज्या गोष्टीकडे सातत्यानं कदाचित आपलं दुर्लक्ष होत असेल त्या गोष्टींकडे लक्ष वेधणं किती गरजेचं आहे, आणि हे ऑडिट जर केलं तर सत्य परिस्थिती काहीतरी विदारक असू शकते का? सुनीताजी. नक्कीच, कारण कुठल्याही गोष्टीचं ऑडिट किंवा डाटा जेव्हा आपण जमवतो तेव्हा त्याचं अनालिसिस करणं, त्याच्यावर उपाययोजना करणं, या गोष्टी ह्या प्रोसेस होत असतात आणि त्याच्यासाठी त्याचं नक्कीच ऑडिट होणं गरजेचं आहे. मग ते शहरी भागात असो अगर ग्रामीण भागात असो, त्या दोन्ही ठिकाणी अशा घटना या घडत असतात. कारण अशा या दुष्ट प्रवृत्तीचे किंवा विकृत मनोवृत्तीचे ही प्रवृत्ती जी आहे ती दोन्ही ठिकाणी आहे, शहरी ठिकाणी सुद्धा आहे आणि ग्रामीण ठिकाणी सुद्धा आहे, आणि त्याच्यासाठी तातडीनं उपाययोजना आणि वरिष्ठ पातळीवर त्याच्यावर चर्चा व्हावी. आणि जेव्हा आपल्या महाराष्ट्राच्या प्रमुख एक महिला अधिकारी डीजे आहेत तेव्हा त्यांच्याकडून याच्याबद्दल तातडीनं विचार करतील आणि त्या शासनापर्यंत आणि तर जाणारच आहेत, परंतु याच्यामध्ये तातडीने काही उपाययोजना कराव्यात, ऑडिट व्हावं आणि महिला पोलिसांना सक्षम करावं. त्यांना अधिक काही ट्रेनिंगची वगैरे गरज असेल तर ते सुद्धा अवेलेबल करून द्यावं. कारण महिला ज्या असतात त्या गरोदरपण किंवा बाळंतपण किंवा काही अशाच अशक्तपणा वगैरे, व्यवस्थित डाएट नाही, यामुळे सुद्धा आमच्या काही कर्मचारी किंवा अधिकारी कमजोर असेल तर त्यांना अधिक संधी द्यावी की त्यांनी आपली हेल्थ सुधारावी आणि त्याच्यामध्ये त्या सक्षम व्हाव्यात, जेणेकरून महिला पोलीस बघितल्यानंतर असे जे खल आहेत, खल प्रवृत्तीचे लोक आहेत, ज्यांना आपण म्हणतो की सदरक्षणाय खल निग्रहणाय, तर अशा खलांचं निग्रहण करण्यासाठी, निर्धारण करण्यासाठी त्यांना अधिक जोमाने प्रयत्न त्या करतील आणि त्या निर्धारण करण्यावर आणि त्या खल प्रवृत्तीवर त्या विजय मिळवतील अशी मला आशा अशी आपण अपेक्षा करूया. सक्षणा सलगरजी, मी आपल्याकडील मगाशीची ब्रेकिंग न्यूज आपण पाहिली, ऑडिटचाही मुद्दा तुम्ही लावून धरलेला, ते ऑडिट व्हावं ही खरं तर अपेक्षा, आणि शीतलजी हा आवाज तिथपर्यंत पोहोचवतील. मात्र दिशा सालियंत प्रकरण जे आत्ताच नुकतं घडलेलं आहे आणि वडिलांनी आत्ता केलेलं अपील आहे, रोज नवनवीन गोष्टी आपल्या समोर येताना दिसत आहेत, रोज नवनवीन गोष्टींवरती चर्चा करावीशी वाटते. एका बाजूला आपण महिला सुरक्षेसंदर्भात बोलतोय, एलिट क्लास असू द्या, रस्त्यावरती काम करणाऱ्या पोलीस महिला असू द्यात, किंवा मग अतिशय ग्रामीण भागात असलेल्या शेतकरी वर्गातल्या महिला, अत्याचाराला सगळ्यांनाच सामोरं जावं लागतंय. आता आलेली ब्रेकिंग न्यूज तर अतिशय धक्कादायक प्रकार आहे. सक्षणा सलगरजी. मला आता मॅडम म्हणत होत्या पोलीस अधिकारी ज्या रिटायर्ड आहेत त्यांच्याशी मी सहमत आहे. ग्रामीण मधील असो किंवा सिटी मधल्या पोलीस असो दे, ते कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील, या संदर्भात निश्चितपणाने एक वेगळी पावलं उचलली पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं आता महाराष्ट्राला कळलं पाहिजे की खरं गद्दार कोण आहे. मी सगळं शांतपणे ऐकत होते, तर माझी अशी विनंती आहे की पॅनलिस्टनी पण शांतपणे ऐकून घ्यावं. महाराष्ट्र धर्म आहे म्हणूनच आम्ही कॉलर टाईट करून बोलतोय. आम्ही झोपेतून उठून, मिरवणुकीतून उठून येऊन इथं भाषण करायला आलेलो नाहीये. मला सांगायचंय, महाराष्ट्र धर्म आहे म्हणून जो पक्ष आहे त्याच्यात टिकून आहे. आम्ही गुवाहाटीला पळून गेलो नव्हतो, महाराष्ट्राने बघितलेलं. आणि सगळ्यात महत्वाचं, आज आरएसएसचं पहिल्यांदा त्यांच्या भूमिकेचं मी स्वागत करते की त्यांनी बजरंग दल असेल आणि विश्व हिंदू परिषदेचे लोक असतील त्यांच्या कानफाडात मारलेली आहे की फालतूचे विषय काढू नका. औरंगजेबचा विषय आज संयुक्तिक नाही. हे कोण म्हणताय? हे आरएसएसचे पदाधिकारी, आरएसएसच्या ह्याच्यातून बोललं जाते. त्यांच्या भूमिकेचं मी स्वागत करते. मला असं वाटतं शिवसेना असेल शिंदे साहेबांची, किंवा अजितदादा गट असेल, किंवा फडणवीसांचं बीजेपी असेल, इथल्या सुद्धा एमएलए लोकांनी, मंत्र्यांनी थोडंसं बुद्धी शाबूत ठेवून वागलं पाहिजे. गेली 15-20 दिवस झालं त्या औरंगजेबच्या कबरीवरनं तुम्ही राजकारण चालवताय आणि मग संरक्षण तर सेंट्रल गव्हर्नमेंट देते ना.
सेंट्रलमध्ये तुमची सत्ता आहे ना, केंद्रामध्ये सत्ता बीजेपीची, राज्यामध्ये सत्ता बीजेपीची, आणि तुम्ही कोणाला म्हणजे डबल डोलकी कार्यक्रम, तू रडल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करतो. अरे व्हॉट इज दिस? काय चाललंय या राज्यामध्ये? काल कोणीतरी म्हटलं, ते योग्य म्हटलेलं आहे, औरंगजेब की कबर तो बहाना है, मुस्लिम समाज निशाना है. कशामुळे तुम्ही त्या औरंगजेबच्या कबरीवरनं आजच्या मुस्लिम समाजामध्ये आणि हिंदू समाजामध्ये दरी निर्माण करताय? हा नंगा नाच कोणी चालवलाय? महाराष्ट्र बघतोय. आणि म्हणून मला सांगायचंय महाराष्ट्राला, वेळीच ही डबल ढुलकी पांघरणारे लोक ओळखा. लांडगा आला म्हणून महाराष्ट्राची शांतता भंग करण्याचा प्रयत्न कोण करतंय? अरे सत्ताधारीच विधान भवनाच्या पायऱ्यावरती उभारून आंदोलन करतायत. कोणासाठी? तर त्या वाचाळी राण्यांच्या पुत्रांसाठी. मुसलमानांच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घ्यायची. मंत्री म्हणून शपथ घेताना तुम्ही ह्या गोष्टीचं भान ठेवता का नाही? माझं असं मत आहे, हक्कभंग आणलं पाहिजे आणि राणेंना मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे विधान भवनातून. या मताची मी आहे. आणि तुम्ही त्यांच्या बाजू घेता आणि आम्हाला सांगता महाराष्ट्र धर्म. हो, आम्ही महाराष्ट्र धर्मच निभावतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्ही मानतो आणि आम्ही मानणार. आणि यांच्या विचारांची आम्हाला भान आहे आणि त्याचं भान आहे. आणि म्हणून भान ठेवून आम्ही बोलतोय की तुम्ही उदात्तीकरण करताय. टोचले ना तुमचे कान आरएसएसनी. कशाला तुम्ही या भानगडीत पडताय? सुनिश्चित कटे तुम्हाला हँडल नाही करताय. म्हणजे काय भानगड कसं आहे बरं? सांगा जरा. महिला भगिनी पोलीस सुरक्षित नाहीये. अगदी अगदी कुठल्या प्रत्येक महिलेने सुरक्षितच असलं पाहिजे, हीच भूमिका आमची आहे. तुमच्या गव्हर्नमेंट मध्येच महिला सुरक्षित नाहीयेत. आज पोलीस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी एफआयआर करावा लागतो. दिस इज अ फेल्युअर ऑफ होम मिनिस्टर. तुम्ही कबूल का नाही करत या गोष्टी? आणि सतत काहीतरी मुस्लिम हिंदू. अरे त्याने लोकांचे प्रश्न मिटणार आहेत का? त्याने लोकांच्या चुली मला वाटतं की यांना नक्की काय बोलायचंय, नक्की मुद्दा कुठला आहे, काय चर्चा करायची हे त्यांना कळत नाहीये. अनेक गोष्टींवर ते एकाच वेळेला बोलतायत. कधी गुवाहाटी म्हणतायत, कधी राणेंची बाजू घेतायत. तर मला कळत नाही नक्की यांना काय बोलायचंय. एक लक्षात घ्या की 3 उपायुक्त दर्जांच्या अधिकाऱ्यासकट 33 पोलिसांवर दगडफेक कोणी केली? कुठल्या समाजाच्या लोकांनी केली हे तुम्हाला माहिती नाहीये का? की जाणूनच घ्यायचं नाहीये? डोळ्याला झापडं बांधायची. तुम्ही लांडग्यांच्या कसल्या गोष्टी करता? तो या गोष्टी करण्यासाठी वाघाचं काहीच लागतं, ते आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे उगीच नसलेल्या गोष्टी बोलू नयेत. आपण काय करताय, आपण कशा पद्धतीने वागताय याच्याकडे जरा लक्ष द्यावं. मी तुम्हाला 2 ते 3 वेळा सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये सांगितलेलं आहे की हे कायद्याने चालणारं राज्य आहे आणि कायदा मोडणाऱ्या कुणालाही ही झुंडशाही आम्ही खपवून घेणार नाही, ही गुंडगिरी आम्ही खपवून घेणार नाही. त्यांच्यावर 100% कारवाई होणार. परंतु तुम्हाला एका विशिष्ट समाजाला पाठीमागे घालायचंय, त्यांचं लांगुल चालन करायचंय. यासाठी तुम्हाला फक्त चर्चा करायची आहे, बोलायचं आहे, सरकारच्या विरोधात बोलायचं आहे. सरकार जर कुठे चुकत असेल जरूर तुम्ही त्यांना सांगावं. परंतु जर एखादा विशिष्ट समाज जर कुणाचं औरंगजेबाचं आणि औरंग्याचं जर काही उदात्तीकरण करणार असेल तर ते हा महाराष्ट्र खपवून घेतला जाणार नाही. तुम्हाला खपवून घ्यायचं असेल जरूर खपवून घ्या. तुमची भूमिका या औरंगजेबाच्या बाबतीत काय आहे हे आपण जरूर सांगावं जनतेला. नक्की तुम्हाला काय बोलायचं आहे हेही सांगावं तुम्ही त्यांना. कारण ज्या पद्धतीने एफआयआर मध्ये नावं आहेत, ही नावं कुठल्या समाजाची आहेत याची जरा माहिती घ्या. या महिलेवर दगडफेक कोणी केलेली आहे याची माहिती घ्या, त्यावर बोला. त्यांना निर्वस्त्र होण्यासाठी कोणी त्यांच्या कपड्याला गणवेशाला हात घालायची. मी येणार आपल्याकडे. शीतलजींचा मुद्दा पूर्ण होऊ देत. सक्षणाजी आपण आता बोलू शकता. शीतलजींनी आपला मुद्दा पूर्ण केलेला आहे. ते एका बाजूला आश्वस्त करताना दिसत आहे. एकाच वेळेला राज्यामध्ये जी प्रक्षोभक स्थिती निर्माण झालेली आहे केवळ त्यावरती न बोलता आज आपण महिला सुरक्षा आणि खास करून जर वर्दीवरती हात टाकला जात असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं वाटतं. सक्षणाजी, औरंगजेबाची कबर आजच औरंगजेबाची कबर आहे का खुलताबाद मध्ये, संभाजीनगर मध्ये? 2014 पासून तुमचं राज्य होतं ना, तेव्हा नाही दिसली? केंद्र सरकारमध्ये बोलूया का आपण त्यांच्यावरच्या हल्ल्याबद्दल? आज विनाकारण 2 समाजामध्ये दंगल पेटवण्यासाठी तुम्हाला औरंगजेबाची कबर दिसते. आणि मला सक्षणाजी, होतं हेच की आपण धर्म जात याच्यामध्ये अडकून पडतो. मात्र ज्या महिला सुरक्षेवरती आज आपण बोलायला हवं. पुन्हा एकदा मी त्या मुद्द्याकडे आपल्याला आणेल. सक्षणाताई, महिला पोलीस अधिकारी आणि सुरक्षा आणि महिला बरोबरच असलेले जे पोलीस अधिकारी त्यांची सुरक्षितता, आज आपण त्या मुद्द्यावरती बोलूया. सक्षणाजी, विषय त्यांनी भरकटवलेला आहे आणि माझं स्पष्ट मत आहे. मी या मताची आहे. आम्ही तर कॉमन मॅन आहेत, कॉमन लोक आहेत.
जर आमच्या महिला पोलीस अधिकारी, महिला कर्मचारी सुरक्षित नसतील, अहो दाद कोणाला मागायचे? आज त्या महिलेला पोलीस कर्मचाऱ्याला एफआयआर करावा लागतो. हे तुमचं कायद्याचं राज्य आहे. ह्याच्यावर प्रश्न नाही विचारायचे आम्ही. तुम्हाला फक्त चांगलंच बोलायचं का खूप छान चाललेलं आहे, खूपच चांगले मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री, वा क्या बात है. अरे चुकला की ठोकलं पाहिजे का नाही? आणि सरकारचं चुका डोकं कोणी केलेल्या आहेत, कुठल्या समाजाने केल्या त्याची माहिती घेतलीये का आपण? एफआयआर मध्ये नक्की कुणाची नावं आहेत ही माहिती घेतलीये का आपण? दगडफेक कोणी केली याची माहिती घेतलीये का आपण? त्याच्यामुळे उगीच साप म्हणून दोरीला ठोकू नये. माझी तुम्हाला विनंती आहे की आपण माहिती घ्या. कोणी केलेलं आहे सगळं? कोणी येऊन दगडफेक केली? जवळजवळ 33 पोलिसांवर जखमी होईपर्यंत कोणी दगडफेक केली? याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? त्याच्यामुळे उगीच जातीचा तेढ वाढवू नये आपण यामध्ये महिला पोलीस एवढंच नव्हे तर कुठल्याही महिलेवर ही घटना घडू नये यासाठी आपल्याला काय करता येईल? तुम्ही म्हणालात की व्हाईट पेपर काढायला पाहिजे. जरूर आम्ही स्वागत करतो, जरूर काढायला पाहिजे. आपण याच्यामध्ये अशा घटना परत घडू नये यासाठी काय करायला पाहिजे या संदर्भात आपण चर्चा करूया. आपण महिला आहोत, महिलांना सुरक्षित असं वाटावं यासाठी आपण काम करूया. त्यामुळे उगीच दोरी म्हणून साप म्हणून दोरीला मारू नये असं माझी तुम्हाला विनंती आहे. कारण राजकारण करण्यासाठी अधिवेशन चालू आहे, तिथे नक्कीच जे काही प्रश्न आहेत ते मांडता येत आहेत. मी तुम्हाला आज मला वाटतं त्या आपल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी, महिला अधिकाऱ्यांनी सांगितलं की या संदर्भात ऑडिट व्हायला पाहिजे. स्वागत आहे या भूमिकेचं. जरूर आपण ही मागणी करणार, आम्ही नक्की मागणी करू की ऑडिट व्हायला पाहिजे. आणि त्यांनी सांगितलेलं की या महिलांना त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नक्की आपण हे करूया. जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, जे काही चांगलं करता येईल ते नक्की या राज्यासाठी परंतु धर्माचं राजकारण मात्र कोणी करण्याचा प्रयत्न करू नये. सक्षणाजी अगदी थोडक्यात मला एकच म्हणायचंय, महिला पोलीस सुरक्षित नाहीत हा मुद्दा नाही, हे फेल्युअर नाही गृह खात्याचं. याच्यावर नाही बोलायचं. मगाशी का बोलताना म्हणतात की काही लोक आणि हो तिथे नागपूरमध्ये हे केलं आम्ही, आमच्या विविधच्या संघटनांनी, आमच्या विषय कशाला त्यांची बाजू घेताय? समाजकंटकांची बाजू कशाला घेताय? वातावरण कशाला तापवताय? त्याच्यावर नाही बोलायचं. आम्ही काय फक्त इथं गुडी बातें करायला आलेलो आहेत का? चुकीला गोष्टी ह्या देशात निश्चितच आहे सक्षणाजी. आणि मला सांगा, मी शेवटचा मुद्दा क्लिअर करते. माझ्या पोलीस भगिनी असतील त्या सुरक्षित नाहीत हे या निमित्ताने परत एकदा समोर आलेलं आहे. दुसरी गोष्ट, राज्याचं अधिवेशन सुरू झाल्यापासून कुठल्या बजेटवरती सविस्तर चर्चा झाली हो? जेव्हा बघावं तेव्हा हे सत्ताधारी पायऱ्यावरती असतात, पायऱ्यावरती बसून धिंगाणा घाललेले असतात. आम्ही अपेक्षा तरी काय करायची? कुठले मंत्री त्या गोष्टीचं उत्तर द्यायला तयार असतात ते सांगा आम्हाला तुम्ही. आणि तुम्ही आमच्याकडून अपेक्षा करता की खूप कायद्याचं राज्य आहे, खूप सुराज्य चालू आहे. नाही, मग कायद्याचं राज्य आहे का याचं उत्तर मी सुनीता नाशिककरजी यांच्याकडून या क्षणाला घेईल. सुनीताजी, मला आपल्याला विचारायचं आहे की राजकारण एका बाजूला होत असतं, जात धर्म पंथ यावरून एकमेकांसमोर उभं ठाकलं जात असतं. मात्र ज्या विकृत मानसिकतेनं आपण बोलला होतात की जो गुन्हेगार असतो किंवा विकृत असलेला माणूस असतो तो त्यावेळेला जात धर्म न पाळता त्याच्यातली विकृती बाहेर आली की मग महिलांकडे त्याची नजर जाते. मग ती पोलीस अधिकारी आहे, डॉक्टर आहे की मग आणखी कुठल्या प्रोफेशनमध्ये की सर्वसामान्य गृहिणी आहे, कुणीच सुरक्षित नाही. मग अशा वेळेला जर राज्याचे मुख्यमंत्री पाहत असतील, गृहमंत्री पाहत असतील, काय अपील तुम्ही करणार आहात? आज शीतलजी म्हात्रे देखील आहेत, सक्षणा सलगरजी देखील आहेत. सर्व महिला पॅनलकडून काय अपेक्षा आपण करायच्या आहेत की थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन करून या संदर्भातला कायदा निर्माण व्हावा का? महिला सुरक्षेसंदर्भात अधिवेशनामध्ये चर्चा व्हावी का? सुनीताजी. असं बघितलं तर कायदे अद्यापपर्यंत आहेत आणि ते अधिक प्रभावीपणे राबवणं हे जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण कायदे करायचे पण त्याची प्रभावी अंमलबजावणी करणं हे पोलिसांचं काम असतं आणि ते पोलीस करत असतातच. त्याच्यामुळं अधिक कायदे करावे अशी तर मी काही सूचना देणार नाही. पण ह्याच्यामध्ये नक्कीच संवेदनशीलतेनं शासनानं बघावं, तसंच माध्यमांनी सुद्धा बघावं आणि याचा कोणताही प्रोपगंडा न करता कुठल्याही त्याच्या एखाद्या कॅटेगरीमध्ये त्याला न टाकता त्याला एक सामाजिक समस्या आहे आणि महिला ह्या ज्या आहेत त्या सतत आदरणीय आपण म्हणतो, पण नक्कीच त्या आदरणीय आहेत असं जर वाटत असेल तर आपली ही प्रवृत्ती कशी नाहीशी होईल ह्याच्यासाठी पुरुषांना म्हणजे जे कोण करणारे आहेत अत्याचार, ह्या अत्याचारित लोकांनी विचार केला नसला तरी कायद्याचा धाक त्यांना बसवणं हे गरजेचंच राहील आणि त्याप्रमाणे जे कायदे आहेत ते अधिक प्रभावीपणे राबवावेत अशी माझी अपेक्षा आहे. नक्कीच धन्यवाद सुनीताजी, शीतल म्हात्रेजी आणि सक्षणा सलगरजी की महिला
आणि त्या अनुषंगाने येणारे आपले सर्व पोलीस कर्मचारी यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष वेधण्यासाठी आज न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्याला सगळ्यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.